नक्कीच अत्यंत घृणास्पद असा मला असं वाटतं हा गुन्हा आहे. म्हणजे त्यांनी वेळीच ब्रेक मारला होता आणि त्याच वेळेला तो थांबला असता तिकडे, तर मला असं वाटतं आज ज्या आमच्या नाखवा वहिनी गेल्यात त्या आज जिवंत असत्या. कारण मी आत्ता त्यांचे पती त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतः पहिले बॉनेटवर पडले. जेव्हा पाठनं धडक झाली तेव्हा ते स्वतः बॉनेटवर पडले, त्यांच्या अंगावर त्यांच्या पत्नी पडल्या आणि जेव्हा ब्रेक मारला त्यांनी तेव्हा ते दोघंही खाली पडले. हे फुटपाथच्या ह्या गाडीच्या ह्या साईडला पडले आणि त्या बिचाऱ्या चाकात अडकल्या. त्या चाकात अडकल्या असताना त्यांनी गाडी चालू केली नसती तर आज कदाचित त्यांचा जीव वाचला. पण पळून जाण्याच्या नादात त्यांनी त्यांना फरफटत 3 किलोमीटरपर्यंत नेलं, 3-4 किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर 302 इंटेन्शनली झालेली गोष्ट आहे. हा 302चाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो कोण आरोपी असेल त्याच्यावर कडकात कडक कारवाई ही पोलीस स्टेशननी केली पाहिजे. या संदर्भात माझं सिनियर PI साहेबांशी पण बोलणं झालं आहे आणि त्यांनी आश्वस्त केलं की कडकात कडक कारवाई हे पोलीस या सगळ्या प्रकरणात करतील. ते स्वतः जातीने या गोष्टीमध्ये लक्ष द्या. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. जो आरोपी आहे मिहीर शहा याचे वडील जर आपण पाहिलं तर पॉलिटिकल कनेक्शन समोर येत आहे. ते शिंदे गटाचे उपनेते आहेत. कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी मला वाटत नाही कोणालाही स्पेअर केलं जाईल आणि आम्ही कोणालाही स्पेअर करायला देणार नाही. कुठलंही पॉलिटिकल कनेक्शन असेल तरी जो आरोपी आहे त्याच्यावर कडकात कडक कारवाई झाली पाहिजे. हे असल्या गुन्ह्यांना कुठेही मला असं वाटतं सिंपती देता येणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे. जसं आपण पुण्यात पाहिलं होतं की सरकारी कागदपत्रांना कुठेतरी फाईट करण्याचा प्रयत्न झाला होता, तसाच प्रकार इथे होऊ नये या अनुषंगाने काही नाही. आम्ही स्वतः सिनियर PI साहेबांशी बोललेलो आहे आणि ते योग्यरित्या आणि अतिशय कर्तव्यदक्षपणे ते तपास करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.